उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येत आहेत। मात्र यातून आगामी निवडणुकांमध्ये ते एकत्र येऊ शकतात असे आडाखे बांधले जात आहेत आणि यामुळे शिंदे गट आणि भाजपची ताकद असलेल्या संभाजीनगरात आणि मराठवाड्यात मोठा फरक पडेल असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्र आल्याने मराठवाड्यामध्ये विशेषतः संभाजीनगरमध्ये सुद्धा खूप मोठा बदल घडणार आहे। पहिली गोष्ट सांगतो की जी पराभूततेची मानसिकता होती ही मानसिकता या दोघांच्या एकत्र येण्याने फार बदललेली आहे। लोकांच्या मध्ये उत्साह आलाय, त्यांचं मनोबल वाढलेलं आहे आणि त्याचं कारण असं की पाशवी बहुमत बरोबर असताना सुद्धा केवळ या दोन भावांच्या शिडातली हवा काढून घेण्यासाठी हा GR रद्द करण्यात आला। आता अनेकांना मिरच्या तशा झोंबलेल्या आहेत, पण पहिला जो फरक दिसतो तो मला असा की हे दोन्हीही नेते हे भिन्न प्रकृतीचे आहेत। म्हणजे राज ठाकरे हे आपल्या धुंदीमध्ये छान राहणारे, अभ्यासू बोलणारे, त्यांच्या सभेला गर्दी होणारे, आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे प्रशासन असेल, सरकार असेल, सत्ता असेल याचा अनुभव असलेले आणि मतामध्ये त्याच्या आपल्या सभेला रूपांतरित करणारे असं हे कॉम्बिनेशन आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत मोठा फायदा होईल असं दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते सांगतात। निश्चितच, कारण की फायदा होईल याचा निर्णय माननीय राजसाहेब आम्हाला सांगतील की आपल्याला काय करायचंय। परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आजपर्यंतचं वार आहे ते हिंदुत्व आणि मराठी माणूस ह्याच्यावर चालतं, त्याच्यामुळे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर याचा निश्चितच फायदा होऊ शकतो। संभाजीनगर महापालिका निवडणुका निश्चितच होऊ शकतो। परंतु जे 2-5% जे मतदानामुळे शिवसेनेचे उमेदवार पडत होते आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आले, त्याचे 2-5% जो फरक होता तो भरून निघाला, तर इथं महापालिकेला शिवसेनेला खूप मोठा फायदा होईल। दोघांच्या एकत्र येण्यानं मतांची गोळाबेरीज दोघांसाठीही वेगानं बदलणारी ठरणार आहे। संभाजीनगरसह मराठवाडा हा ग्रामीण भाग नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे आलाय, त्यामुळे शिवसेना इथं वाढली आणि जिंकली। त्यात संभाजीनगरमध्ये मनसेची पार्टी कोरी असली तरी राज ठाकरेंना मानणारा वर्ग आहे, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी आणि शिवसेनेची असणारी मतांची बँक हा मोठा फरक करू शकते। बाळासाहेब ठाकरेंचं मराठवाड्यात मोठं वलय आहे, त्यामुळे दोन्ही भावांचं एकत्र येणं निश्चितपणे दोन्ही नेत्यांसाठी आणि दोघांच्या पक्षासाठी फलदायी ठरेल अशी चिन्ह आहेत। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।